नमस्कार. आणेवारी असलेल्या सातबारावरती खाता विभागणी कशी करायची याचं आपण या व्हिडिओमधनं माहिती घेणार आहोत. तसंच एडिट मॉडेलमध्ये आपल्याला काम करताना ज्या काही अडचणी येतात त्याच्यावरती एक थोडक्यात आपण ह्या व्हिडिओतने मार्गदर्शन करणार आहोत. आधी आपण खाता विभागणी बघणार आहोत. खाता विभागणी बघण्याआधी आपण एक हस्तलिखित सातबारा घेतलेला आहे. त्याच्यावरती जी काही आणेवारी आहे ती इथे तुम्हाला समोर डिस्प्ले होती आहे. 8 आणे, 4 आणे, 2 आणे, 1 आणे, 1 आणे. हे कॅल्क्युलेशन करताना ह्या जे काही तुमचा एरिया आहे त्याच्याप्रमाणे ह्याचं तुम्हाला कन्वर्जन करणं आहे. हे कन्वर्जन करताना तुम्हाला कॅल्क्युलेटर किंवा सम यूज करावं लागतं. त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करता. तुम्हाला कॅल्क्युलेशन थोडं इझी जाण्यासाठी म्हणून आपण एक एक्सेल शीट बनवलेली आहे. आणेवारी कन्वर्जन सर्वांना शेअर केलेली आहे. या शीटमध्ये कसं काम करायचं आहे बघा. शीट ओपन केल्यानंतर इथे रिसेट बटन क्लिक करा. याच्यामध्ये हेक्टर आर आणि आर चौरस मीटर अशी 2 फील्ड आहे. हेक्टरमध्ये क्षेत्र असेल तर इथे मेन्शन करायचं आहे. फक्त आर चौरस मीटरमध्ये असेल तर कसं बघा, 1 हेक्टर आणि 50 गुंठे क्षेत्र असेल तर 1.50 असं तुम्हाला लिहावं लागणार आहे. तर तुमचं येणारं कॅल्क्युलेशन प्रॉपर येईल. पण तुमचा एरिया 9.70 असेल, म्हणजे 9 गुंठे 70 पॉईंट, तर तुम्हाला लिहिताना 9.7 असं लिहावं लागेल. जर तुम्ही क्षेत्र 0.0970 असं लिहिलं तर येणारं कॅल्क्युलेशन हे प्रॉपर येणार नाही. एवढंच याच्यामध्ये बघायचं की इथे हेक्टर आणि एरिया लिहिताना हा आर चौरस मीटरमध्ये लिहायचा आहे. म्हणजे इथे आर आहेत किती, 9 आर आहेत आणि स्क्वेअर मीटर किती आहेत तर 7. ओके, अशा प्रकारे लिहायचं आहे. तुमचं आणेवारी आहे, आपल्या आता सातबाराचं एक्झाम्पल घेऊ. याच्यावरती आणेवारी आहे 8 आणे, 8 आणे, 8 आणे, 4 आणे, 2 आणे, 1 1 या प्रकारे आहे. एरिया आहे 9.6 एरिया आहे. आणेवारी 8 आणे, 4 आणे, 2 आणे, 1 आणा आणि 1 आणा. जे काही एरियाचं कॅल्क्युलेशन इथे ऑटोमॅटिक आलं आहे. 16 आणि इथे जुळत आहेत की नाही इथे तुम्हाला दिसेल. जर एरियामध्ये डिफरन्स येत असेल तर इथे दिसणार आहे तुम्हाला. एक्झाम्पल म्हणजे इथे 9.50 असं घेतलं बघा, इथे तुम्हाला लगेच दिसतं. येणारा फरक इथे तुम्हाला दिसणार आहे. जो काही फरक आहे तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचा आहे. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन केल्यानंतर कसं आहे की जर कॅल्क्युलेटरवरती प्रत्येक फिगर तुम्हाला याच्यामध्ये प्लस करून मग तुम्हाला येणारा फरक काढावा लागतो. पण या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला इझी जाणार आहे. आपला एरिया आहे 9.6. आपली आणेवारी इथे मेन्शन झाली आहे. फरक काहीच आला नाही. हे आपल्याला कॅल्क्युलेशन्स मिळालेलं आहे. पण जर आणेवारी तुमचे फ्रॅक्शन्समध्ये असेल, म्हणजे पैच्यासुद्धा खाली असेल, तर अशा प्रकारे आपण दिलं आहे. तुम्ही आधी फ्रॅक्शन्स काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते पैमध्ये टाकून तुमचा एरिया इथे तुम्हाला समोर डिस्प्ले होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाता विभागणी करताना तुम्हाला हस्तलिखित 8, हस्तलिखित सातबारा आणि संगणकीकृत 8 या तिन्ही गोष्टी बरोबर असणं गरजेचं आहे. तर आपण पहिल्यांदा संगणकीकृत 8 कसा बघायचा ते बघूया. ई फेरफाराला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अहवालमध्ये नमुना अहवालमध्ये गाव नमुना 8 पाहणे ऑप्शन आहे. संपूर्ण गावाचा 8 पाहणे बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाजूच्या टॅबवरती तुम्हाला तुमच्या गावाचा 8 ओपन झालेला दिसणार आहे. जर तुमचं गाव मोठं असेल तर 8 ओपन होण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. पण जर तुम्ही 8 हा सेव्ह करून ठेवला ऑफलाईनमध्ये PDF स्वरूपात तर तुम्हाला इझिली ॲक्सेस करणं जाणार आहे. 8 बाजूच्या टॅबवरती ओपन होतोय. 8 ओपन करण्याचे कारण काय की याच्यामध्ये तुम्ही तुमच्या संबंधित खातेदाराच्या गावामध्ये किती गट आहेत तर त्या गटाचं तुम्ही जर तुम्हाला एकदाच त्याचे जर गट किंवा त्याची खात्याची माहिती मिळाली तर तुम्ही खाता विभागणी करताना तुम्हाला थोडं इझी जाणार आहे. कारण जर समजा एक्झाम्पल म्हणजे आपण हा जो हस्तलिखित सातबारा बघितला या संबंधित असे याच खात्यावरती समजा ही सेम आणेवारी असलेले समजा आणखी 10 सातबारे असतील तर 10 सातबाऱ्यांचं तुम्ही खाता विभागणी ॲट अ टाईम करू शकता. त्यासाठी तुम्हाला संगणकीकृत 8 आणि संगणकीकृत 8 आणि हस्तलिखित 8 या दोन्ही गोष्टी जवळ असणं गरजेचं आहे. हा आपला 8 आपण ओपन केला आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडं फाईंड करण्यासाठी आपण एक ट्रिक सांगतोय. तुम्ही कंट्रोल F जर कीबोर्डवरचं दाबलं तर तुम्हाला याच्यावरती फाईंडची वरती विंडो येईल. आपला सर्वे नंबर आहे 100चा 2 इझिली टाकून तुम्ही ह्याच्यावरती तुमचं शोधू शकता. किंवा खातेदार आहे, खातेदाराचं नाव तुम्हाला माहिती असेल ते सुद्धा टाकून तुम्ही
याच्यामध्ये त्याची माहिती सर्च करू शकता. आता आपला 100चा 2 आपला खाता नंबर आपल्याला बघितला 288 मिळाला, त्याच्यावरती 2 सातबारे आहे. म्हणजे आपण या दोन्ही सातबाऱ्यांचा ॲट ए टाईम खाता विभागणी करू शकतो. कधी या दोन्ही सातबारावरती असलेल्या खातेदारांची आणेवारी सारखी असल्यास आपण दोघांची कॅल्क्युलेशन ॲट ए टाईम करू शकतो. आता आपण बघणार आहोत की जो आपण आठव ओपन केला तो ऑफलाईनमध्ये सेव्ह कसा करायचा. त्याच्यासाठी कंट्रोल पी दाबायचं आहे. कंट्रोल पी दाबल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरवरती डू पी डी एफ आहे. डू पी डी एफला इथे केल्यानंतर प्रिंट बटनाला क्लिक करायचं आहे. प्रिंट बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्राउज करून तुमची फाईल सेव्ह करता येणार आहे. ब्राउज करून तुम्ही तुमच्या आवश्यक ठिकाणी ही फाईल सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे आपण आटा सेव्ह केला, हा दिसतोय आटा इथे सेव्ह केलेला. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा कंट्रोल एफ करून आपण इथे सर्च करू शकतो इझिली. इथे तुम्हाला 100चा 2 आपला सातबारा आहे, इथे आपल्याला सापडला. ॲटोमॅटिक डिटेल्स इथे सापडत आहेत. या दोन्ही गोष्टी बरोबर असतील तर तुम्हाला खाता विभागणी करणं सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा इथे सर्वे नंबर किंवा संबंधित खातेदार शोधत असता तेव्हा इथे तुम्हाला मॅच होणारे रेकॉर्ड्स इथे दिसत असतात. इथे कळू शकतं तुम्हाला की बबन बाळू सनगरचे गावात किती रेकॉर्ड आहेत, इथे एकच आहे. त्याच्यानंतर समजा गोपाळ रामचंद्र सनगर घेतलं, इथे वरती तुम्ही कंट्रोल एफ करून ह्या इथे टाकलं तर किती रेकॉर्ड आहेत इथे तुम्हाला मॅच होणारे रेकॉर्ड्स इथे दिसत असतात. त्याच्यानंतर आता आपण बघूया की ॲक्च्युअलमध्ये खाता विभागणी कशी करायची आहे. आपण फर्स्ट कॅल्क्युलेशन्स करून ठेवलेली आहेत या शीटवरती. ही शीट तुम्हाला समजून सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण ओडिओ ओपन करणार आहोत. ओडिओला लॉग इन केलं आहे. ओडिओला लॉग इन केल्यानंतर गाव निवडा केलं आहे. गाव निवडा केल्यानंतर आता या ऑप्शनची आधी माहिती आपल्याला, आता हे तुम्ही रेग्युलरमध्ये यूज करता. आपण आता खाता विभागणी ऑप्शनला क्लिक करणार आहोत. आपल्याला त्याच्यानंतर त्याआधी आपल्याला सातबारा बघावं लागेल. सातबारा आपण बघणार आहोत. 100चा 2 100चा 2 सातबारा समोर दिसतोय आपल्या. त्याच्यावर क्षेत्र दिसतंय. त्याच्यानंतर आता आपण खाता विभागणी करणार आहोत. खाता विभागणी ऑप्शनला क्लिक केलं आहे. इथे 288 नंबर टाकला आहे, खाता नंबर शोधा केलं आहे. 288 खात्यामध्ये मगाशी आपण बघितलं की 2 सर्वे नंबर होते, इथे सुद्धा 2 दिसत आहेत. आपल्याला आता काय करायचं आहे की आपण जे काय आणेवारीचं क्षेत्र काढलं आहे त्याच्याप्रमाणे क्षेत्र टाकून घेतलं आहे. आपण बघूया 8 आणे क्षेत्र आहे आपल्याकडे. जो खातेदार आहे हस्तलिखित सातबारामध्ये बघूया. 8 आणे खातेदार असलेला अनंत शंकर सनगर, याच्यामध्ये बघूया अनंत शंकर सनगर, त्याचं क्षेत्र आलं आहे 0.0480. इथे आपण टाकलं आहे 0.0480. त्याच्याप्रमाणे आपण क्षेत्र टाकलं आहे. आता आपल्याला खाता विभागणी करताना एका खात्यामध्ये एकपेक्षा जास्त गट असल्यास तुम्ही ॲट अ टाईम त्याचं खाता विभागणी करू शकता. आता आपण दोन्ही सर्वे नंबरचं खाता विभागणी ॲट अ टाईम करणार आहोत. आता एकपेक्षा जास्त सर्वे नंबर असतील तर तुम्हाला ग्रुप तयार करताना शोधणं थोडं कठीण जातं. म्हणून तुम्ही इथे सुद्धा कंट्रोल एफ वापरू शकता. इथे मी गोपाळ अनंत शंकर सनगर सर्च केलं, इथे ॲटोमॅटिक मला ते कलरमध्ये हायलाईट होतात. असे तुमचे किती रेकॉर्ड्स असतील तरी तुम्हाला इझिली इथे हायलाईट करता येणार आहे. आता या सातबारावरती अनंत शंकर सनगर आहे, त्याचा वारस तपास ऑनलाईनमध्ये झालेला आहे. आणि सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या काही एडिटमध्ये तुम्ही दुरुस्त्या करणार आहात त्याच्यामध्ये ज्या ऑनलाईन नोंदीचा इफेक्ट झाला आहे तो त्या सातबारांना मार्क करून ठेवणं गरजेचं आहे. की नाहीतर तुम्हाला जेव्हा तुम्ही करेक्शन्स करणार आहात एडिटमध्ये
तेव्हा बदल होणार आहे. तुम्ही नाहीतर पूर्वी मूळ स्टेजप्रमाणे आणून ठेवणार. कारण आपण आता डेटा चेक करतो, त्याच्यामध्ये अशा गोष्टी लक्षात आल्या आहे की हस्तलिखित नोंदी हस्तलिखित सातबाराप्रमाणे तुम्ही एडिटमध्ये दुरुस्ती केल्यामुळे जे काही ऑनलाईन म्युटेशन झाले त्याचा इफेक्ट तुम्ही रिवर्ट केलेला आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आता इथे मला लगेच लक्षात आलं आहे, कारण 6722 हा रनिंगचा फेरफार आहे. जे लोक कॅन्डिडेट यूज करून एडिटचं काम करतात त्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ऑनलाईन म्युटेशन झालेल्यांचा इफेक्ट तसाच ठेवायचा आहे. तो नष्ट करून मूळ स्थितीत आणायचं नाही आहे. त्या नोंदी तुम्हाला त्याचा सर्वे नंबर त्याच्यावरती बाकीच्या गोष्टी चेक करून कन्फर्म करायचे आहेत आपल्याला. आपण आता बघणार आहोत की अनंत शंकर सनगरचा हिस्सा आहे, त्याचं पण आपण क्षेत्र वाटून घेतलं. इथे क्षेत्र टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे आकारणी बटनाला क्लिक करायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, एकपेक्षा जास्त जर गट ह्याच्यामध्ये असतील खात्यामध्ये आणि तुम्हाला ॲट ए टाईम खाता विभागणी करायची तर लॉग आउट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं क्षेत्र टाकून झाल्यानंतर 2-3 सर्वे नंबर झाल्यानंतर तुम्ही आकारणी बटनाला क्लिक करायचं, म्हणजे जेणेकरून पेज रिफ्रेश होईल आणि तुम्हाला लॉग आउट होणार नाही. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खाता विभागणी करताना पहिल्यांदा तुम्हाला सर्व खातेदारांचं क्षेत्र मेन्शन करून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही एकाच खातेदाराचं क्षेत्र मेन्शन करून तुम्ही खाता विभागणी करू शकत नाही. आपण जो 7/12 ओपन केला आहे त्याच्यावरती आपल्याला 1, 2, 3, 4, 5 हिस्से आहेत. तर 5ही लोकांचं आपण क्षेत्र आधी 1, 2, 3, 4, 5 5ही लोकांचं आपण आधी क्षेत्र वाटून घेतलं आहे आणि त्याच्यानुसार आपण खाता विभागणी करणार आहोत. खाता विभागणी करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला एकेरी जे खाती आहे, म्हणजे संबंधित 7/12वरती बघा, जो आपण हस्तलिखित 7/12 अनंत ह्याच्यामध्ये जी व्यक्तिगत खाती आहे ती आधी पहिल्यांदा बाहेर काढायची आहेत आणि नंतर मग सामायिक खातं असेल ते तसंच राहू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता पहिला हिस्सा आहे आपला, ह्याच्यामध्ये आहे अनंतचा. त्याला सिलेक्ट केलं. दोन्ही 7/12वरचं मी अनंत सिलेक्ट केलं. बघा, फाइंड केल्यामुळे मला इझिली फाइंड झालं. दोन्हीकडे त्याचा 8-8 आणि हिस्सा आहे, पण तो मी आता काढू शकणार नाही कारण ऑनलाईनमध्ये अनंतचा वारस तपास झाला आहे. हस्तलिखितमध्ये काय आहे की अनंत शंकर सगळे एकच आहे, पण ऑनलाईनमध्ये वारस तपास झाल्यामुळे त्याचे वारस झाले. आधी तो व्यक्तिगत खातं होतं, पण आता ते सामायिक खातं झालेलं आहे. म्हणून आपण दुसरा हिस्सा घेणार आहोत. दुसरा हिस्सा आहे बबन बाळू सनगर. तर बबन बाळू सनगरचा आपण हिस्सा याच्यामध्ये, म्हणून आपण बबन बाळू सनगरला सिलेक्ट करणार आहोत. आता सेम बबनचं सुद्धा मी कॉपी केलं. मला शोधणं थोडं कठीण जात असेल तर कुठे कुठे बबन आहे त्याचा इथे दिसणार आहे. दोघांनाही सिलेक्ट केलं. खाली व्यक्तिगत सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दोन्ही सर्वे नंबर आलेले दिसत आहेत. जेव्हा तुम्ही ग्रुपिंग करता तेव्हा जेव्हा तुम्ही इथे खाता टाईप सिलेक्ट करून खाली आलेले जे रेकॉर्ड्स असतात ते नेहमी तुम्ही चेक करायचे, व्हेरीफाय करायचे आणि नंतरच साठवा करायचे. कारण एकदा साठवा केल्यानंतर तुम्हाला पुन्हा चेंज करता येत नाही. तेव्हा तुम्हाला आधी सर्व खातेदारांचे जेवढे ग्रुप आहेत त्यांचं क्षेत्र मेन्शन करून घ्यायचं, आकारणी बटनाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर एक ग्रुप सिलेक्ट करून तुम्ही या पद्धतीने खाली घ्यायचं आहे. एकदा कन्फर्म करायचं की ग्रुपमध्ये आलेली नावं बरोबर आहेत ना, आणि त्याच्यासमोरचा सर्वे नंबर, पिन्स म्हणजे सर्वे नंबर, तो प्रॉपर आहे ना ते बघूनच मग या साठवा बटनाला क्लिक करायचं आहे. माहिती साठवली असं येणार आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा खाता विभागणीला जाणार आहोत. पुन्हा 288 नंबरचं खाता नंबर टाकला आहे. शोधा केलं आहे. शोधा केल्यानंतर तुम्हाला आता दिसेल की ह्याच्यातला आपण एक खातेदार बाहेर काढला आहे, तो ह्याच्यात दिसत नाही आहे. आता दुसरा ह्याचा हिस्सा बघायचा आपल्याला, गोपाळ रामचंद्र सनगर. आपण ह्याच्यामध्ये आता गोपाळ सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे खालचं आहे, खालीसुद्धा गोपाळ रामचंद्र सनगर सिलेक्ट केलं आहे. व्यक्तिगत म्हटलं आहे. तुम्हाला इथे दिसेल गोपाळ रामचंद्र सनगर, गोपाळ रामचंद्र सनगर. इथे तुम्हाला दिसतंय सर्वे नंबर दोघांचे वेगवेगळे आलेत, त्याच्यासमोर त्यांचा एरिया आलेला आहे. पुन्हा साठवा बटनाला क्लिक केलं आहे. हे तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की तुम्ही ही जी आपण आणेवारी कॅल्क्युलेशनची शीट दिली आहे आणि जर तुमच्याकडे हस्तलिखित आट आणि संगणकीकृत आट या दोन्ही गोष्टी तुम्ही बरोबर ठेवल्या तर तुम्हाला खाता विभागणी करताना खूप सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर इथे गणपत रामचंद्र सनगर आणि पांडुरंग हे दोघांची व्यक्तिगत आहे. आधी आपण गणपत सिलेक्ट करू. त्याच्यानंतर गणपत दोन्ही सर्वे नंबरवरचं मी सिलेक्ट केलं आहे. गणपत रामचंद्र सनगर गणपत दोन्हीकडचे सर्वे नंबर चेक केले, साठवा केले.
पुढचा हिस्सा आहे पांडुरंग शांताराम सनगर. पुन्हा खाता विभागणीला गेलो आहे, 288 टाकलं, शोधा केलं. त्याच्यानंतर आता पांडुरंग शांताराम सनगर सिलेक्ट केलं आहे, पांडुरंग शांताराम. त्याच्यानंतर व्यक्तिगत म्हटलं आहे आणि 60. आता काही लोकांना जेव्हा तुम्ही इथे खाता प्रकार सिलेक्ट करणार आहात, काही वेळा इथे खाता क्रमांक उपलब्ध आहे असा मेसेज येईल. याचा अर्थ काय, तुम्ही पांडुरंग शांताराम सनगरचं जर गावात खातं असेल तर त्याला तोच खाता नंबर इथे दिला जाणार आहे, तोच खाता नंबर दिला जाणार आहे. तो त्यासाठी नवीन खाता नंबर जनरेट होणार नाही आहे. आणि आपला 712 हा खाता नंबरनुसार चालतो. सिरियली खाता नंबरनुसार तुमच्या 712वरती नावं अरेंज होणार आहेत. आपण त्याच्यानंतर इथे सगळं बघितलं आहे आणि 60 केलं आहे. आता पुन्हा खाता विभागणीला जाऊ, 288 टाकलं आहे, शोधा केलं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अनंत शंकर सनगर आणि अनंत शंकर सनगर. आता इथे तुम्हाला कन्फ्युजन होईल की दोघांसमोरही क्षेत्र आले, पण नॉर्मलीमध्ये काय आहे की अनंत शंकर सजवळ हा ह्याच्यामध्ये मयत आहे आणि त्याचे वारस तपास झाले, म्हणून मी त्याच्यासमोरचा एरिया काढून टाकला आहे. जर तुम्ही नाही काढला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं तर अनंत शंकर शेजवळ आणि त्याचे वारस म्हणजे तो काही ग्रुप आहे तोच शिल्लक आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट करून पुन्हा जर खाता विभागणी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो सांगणार आहे की खाता उपलब्ध आहे, कारण हे शेवटचंच खातं उरलं आहे. याच्यामध्ये काही विभागणी करता येणार नाही कारण हे सेमच आहे, त्यामुळे मूळ आहे ते तसंच राहणार आहे खातं. आता आपण बघितलं की आधी 712 100चा 2 असा होता. आता खाता विभागणी झाल्यानंतर कसा झाला आहे हे आपण इथे बघूया. वांद्री गाव केलं, 100चा 2. तर तुम्ही बघितलं तर बघा अशा पद्धतीने आधी असा 712 दिसत होता, आता हा अशा प्रकारे तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर आपण ॲट अ टाईम 2 712 केले. दुसरा होता 124चा 6, तो सुद्धा आपण बघून घेऊया. मग आपण खूप कमी मेहनत घेऊन हे दोन्ही 712 विभागलेले आहेत. फक्त तुमच्याकडे हस्तलिखित 8, संगणीकृत 8 आणि आणेवारी शीट या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील तुम्हाला प्रॉपर ह्याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बघा खाता नंबरनुसार तुमचा 712 अरेंज होतो. खाता नंबर 288 लहान आहे, पहिला आहे, नंतर त्याच्या पुढचे खाता नंबर जनरेट झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही खाता विभागणी करू शकता. त्यानंतर खाता विभागणी केल्यानंतर तुम्हाला मेजर इश्यू आहे बल्क सायनिंगचा. काही लोकांना बल्क सायनिंगचा प्रॉब्लेम येतो आहे. त्यांच्यासाठी एकतर तुम्ही ओडिओमधनं बल्क सायनिंग करू शकता. तर ओडिओमधनं बल्क सायनिंग करण्यासाठी तुमच्या गावामध्ये जे काही तुमचं हे गाव आहे त्याच्यामध्ये एक संबंधित दुरुस्ती करायची आहे. दुरुस्ती करताना काही लोकांचं म्हणणं आहे की त्या गावामध्ये एकही दुरुस्ती नाही, तर दुरुस्ती करताना त्याच एखाद्या 712वरचा फेरफार तुम्ही घ्या. फेरफार घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एखादी दुरुस्ती न करता तुम्ही 60 करू शकता. 60 केल्यानंतर असं तुम्हाला 712वर अंमलबजावणीला तिथे ऑप्शन दिसणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे फेरफार. त्याच्यानंतर इथे डेटा पडताळणी नावाचा ऑप्शन आहे. आपण इथे म्हटलं आहे जर तुमच्या गावामध्ये सर्वे क्रमांकाचं सायनिंग पूर्ण होण्याचं जर बाकी असेल तर सिलेक्ट केल्यानंतर डेटा पडताळणी केल्यावर तुमचं सायनिंग पूर्ण होणार आहे. सिलेक्ट करून मी डेटा पडताळणी केलं आहे. डेटा पडताळणी केल्यानंतर इथे तुम्हाला माहिती बरोबर आहे असा मेसेज येईल. तो मेसेज आल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा ते चेकमार्क काढायचं आहे. इथे पिन विचारला त्याने, पिन टाकायचं आहे. इथे जरी तुम्हाला पुन्हा त्याने पिन विचारला तरीसुद्धा तुम्ही पुन्हा माहिती बरोबर आहे असं मेसेज येणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही 712 अंमल घेण्याचं बटन बाजूला ओपन होणार आहे, ते लगेच करायचं नाही आहे. पुन्हा चेकमार्क काढून पुन्हा डेटा पडताळणी करायचं आहे. तिथे एक मेसेज येणार आहे कॅनॉट फाइंड टेबल 0. याचा अर्थ तुमच्या गावामध्ये एकही सर्वे नंबर बल्क सायनिंगचा बाकी नाही. त्यानंतर तुम्ही 712वर अंमल घेणे बटनाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ऑप्शन येणार आहे, इथे कॅन्सल करायचं नाही, इथे ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यावर तुमचं जे काही सायनिंग आहे त्या गावातलं ते पूर्ण होऊन जाणार आहे. इथे मेसेज आला आहे बल्क सायनिंग पूर्ण झाल्याचा, ओके करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथनं क्लोज करायचं आहे.
बरेच लोकांना खाता विभागणी बऱ्यापैकी बऱ्याच तालुक्यामध्ये सुरू केलेलं आहे, पण त्याचा प्रॉपर वे आता मी जसं मी सांगतो त्याप्रमाणे जर केलं तर तुमचं काम होणं खूप इझी जाणार आहे. आता बल्क सायनिंग जसं आपण ओडिओमधनं करतो तसं ई फेरफारवरनं सुद्धा करता येतं. त्याची प्रोसेस बघा. ई फेरफारवरती लॉग इन करायचं आहे. ई फेरफारवरती लॉग इन झाल्यानंतर पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करायचं आहे. गाव निवडा करायचं आहे. गाव निवडा केल्यानंतर इथे बल्क डेटा साइन नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पिन विचारणार आहे, त्याला क्लिक करा. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमचं सायनिंग चालू होणार आहे. सदर गावाचे बल्क सायनिंग पूर्ण झाले असा मेसेज येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही चेक केला 1480 पैकी 1480 असं बल्क सायनिंग पूर्ण झालेलं आहे. काही वेळा तुमचं बल्क सायनिंग पूर्ण होणार नाही, काही नंबरच तुम्हाला बल्क सायनिंग व्हायचे राहतील, तर आपण मेनूमध्ये एक डेटा सायनिंग नावाचं बटन दिलं आहे, त्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर गाव निवडायचं आहे. एक्झाम्पल म्हणजे आपला 100चा 2 सातबार आपण घेऊ. 100चा 2 सिलेक्ट करायचं आहे. जर त्याचं बल्क सायनिंग पेंडिंग असेल तर इथे तुम्हाला दाखवणार आहे बल्क सायनिंग पेंडिंग नाही आहे, त्यामुळे इथे दाखवत नाही आहे. इथूनही तुम्ही पर्टिक्युलर सर्वे नंबरचं सायनिंग करू शकता. बल्क सायनिंग झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही एक सर्वे नंबरचा खाता विभागणी करून बल्क सायनिंग करून जर तुम्ही एडिटमध्ये कन्फर्म करायला गेला तर ते थोडं कठीण होणार आहे. ॲट अ टाईम तुम्ही 30-40 सातबाराचा खाता विभागणी करून घ्या, त्याच्यानंतर ई फेरफारवरनं बल्क सायनिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर मग एडिटमध्ये ते कन्फर्म करा किंवा संबंधित त्याच्यावरती दुरुस्ती करून परिशिष्ट तयार करा. या प्रोसेसने गेल्यानंच काम होण्याचं. एक गट तुम्ही खाता विभागणी करून ई फेरफारला येऊन मग एडिटमध्ये गेला तर ही प्रोसेस खूप लेंदी होणार आहे. खाता विभागणी झाल्यानंतर बल्क सायनिंग करायचं आहे. बल्क सायनिंग झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ODCमध्ये जाऊन गावाचं विलेज प्रोसेसिंग करायचं आहे. त्याच्यासाठी ODCमध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन झालं आहे. गाव निवडा करायचं आहे. गाव निवडा करून रेकॉर्ड दुरुस्तीमध्ये गाव निवडा आटच्या क्षेत्राची दुरुस्ती विलेज प्रोसेसिंग. आट प्रोसेसिंग चालू करा बटनाला क्लिक करायचं आहे. प्रोसेसिंग सुरू आहे. प्रत्येक तलाठ्याने दर आठवड्याला हे बल्क सायनिंग आणि त्याच्यानंतर हे विलेज प्रोसेसिंग या दोन्ही गोष्टी करणं कंपल्सरी आहे. कारण या दोन्ही गोष्टी केल्याशिवाय तुमचं आटा अपडेट होत नाही, त्याच्यामुळे त्या अपडेटेड गोष्टी तुम्हाला तिथे दिसत नाहीत. खाता विभागणी, बल्क सायनिंग, त्याच्यानंतर आट प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही तो गट एडिटला घेऊन कन्फर्म करायचा आहे किंवा त्याच्यावरती संबंधित दुरुस्त्या करायच्या. आता आपण एडिट मॉडेलमध्ये लॉग इन करणार आहोत. एडिट मॉडेलमध्ये लॉग इन करून आपण
जो काही आपण सर्वे नंबर आता खाता विभागणी करणार आहोत त्याला कन्फर्म करणार आहोत. त्याच्यानंतर तसंच एडिटमध्ये जे काही तुम्ही आता दुरुस्त्या करतात त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला आपण एक मार्गदर्शन करणार आहोत. एडिट मॉडेलमध्ये आपण लॉग इन केलं आहे. एडिट मॉडेलमध्ये लॉग इन केल्यानंतर गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुम्हाला एडिट मॉडेलमधले थोडक्यात ऑप्शन समजून सांगतो. 7/12 एडिट कन्फर्म करण्यासाठी, परिशिष्ट तयार करण्यासाठी, फेरफार क्रमांक तयार करण्यासाठी, 7/12वरती ज्या 7/12वरती काहीही दुरुस्त्या नाहीत, फक्त पीक पाण्याची दुरुस्ती आहे असे सर्वे नंबर एडिट मॉडेलमधनं पीक पाणी केल्यानंतर इथून तुम्हाला कन्फर्म करता येणार. एक्झाम्पल म्हणजे जे फक्त पीक पाणी केलेले सर्वे नंबर्स असणार आहेत त्यांची लिस्ट इथे दिसणार आहे. त्या सगळ्यांना सिलेक्ट करून तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर दुरुस्तीसाठी निवडलेले पण दुरुस्ती न केलेले, काही लोकांनी फक्त गट एडिटसाठी सिलेक्ट केला पण त्याच्यावरती काही दुरुस्ती केली नाही, तर असे गट तुम्हाला अशा लिस्टमध्ये दिसणार आहेत. हे गट तुम्हाला एडिटच्या रिपोर्टमध्ये दिसणार आहेत पण हे गट परिशिष्टात येणार नाहीत आणि तुमचं हे गट ह्या गटांचं काम पेंडिंगच राहणार आहे. तर असे गट इथनं सिलेक्ट करून तुम्ही रिमूव्ह करायचे आणि पुन्हा 7/12 कन्फर्म एडिटमधनं घेऊन कन्फर्म किंवा एडिट करायचे. त्याच्यानंतर एडिट अहवालमध्ये तुम्हाला दुरुस्त केलेले, कन्फर्म केलेले, तुम्ही जी काही परिशिष्ट आदेश करणार त्याचा रिपोर्ट आहे आणि आज्ञावलीद्वारे तुमचा सर्वे क्रमांक निहाय सारांश अहवाल दिला आहे आपण. आणि जे काही सर्कलांनी गट नामंजूर केलेत पण त्याचा फेरफार मंजूर करताना उल्लेख केलेला नाही असे गटसुद्धा तुम्हाला या लिस्टमध्ये दिसणार आहेत. तर ते गट तुम्हाला पुन्हा एडिटला घेऊन ते कन्फर्म करता येईल, त्याशिवाय तुमच्या गावाचं काम पूर्ण होणार नाही. अहवालमध्ये 7/12 फेरफार, आठव, सर्वे क्रमांकाची म्हणजे बिनशेती 7/12ची यादी, त्याच्यानंतर डुप्लिकेट सर्वे क्रमांक असतील तर यादी, असा आपण रिपोर्ट दिला आहे. अहवाल दुरुस्तीमध्ये 2 महत्त्वाचे दुरुस्त्या दिल्या आहेत. ज्या 7/12वरती तुम्हाला अहवाल क्रमांक 5ची त्रुटी येणार आहे त्या दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला इथे ही बटन्स आपण दिलेली आहेत. याआधी ती बटन्स आपण ODCमधनं दुरुस्त्या करत होतो. त्याच्यानंतर काही लोकांना अजूनही माहीत नाही की एखादं 7/12 नवीन खातं तयार करायचं असतील तर तुम्ही फेरफारवरती जाऊन करता, पण आपण नवीन खातं जर तुम्हाला तयार करायचं असेल तर ती सोय आपण एडिटमध्येच नवीन खाता तयार करण्याची दिलेली आहे. सर्वांनी नवीन खाता तयार करताना एकदा खाता मास्टरवर एडिट मास्टर टेबलमधील तफावत दूर करणे बटनाला क्लिक करून घ्या. त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये ज्या काही एरर येत असतील किंवा खाता तयार करताना अशा एरर्स असतील तर ते ऑटोमॅटिक निघून जातील. इथे तुम्ही खाता टाईप सिलेक्ट करून तुम्हाला हवं ते खातं इथनं तयार करू शकता. आपण आता बघणार आहोत की आपण 7/12 जो काही केला आहे तो आपण कन्फर्म करणार आहोत. 100चा 2 ओपन करणार आहोत. ओपन केल्यानंतर त्याचं बग सायनिंग बाकी आहे. हा ऑलरेडी कन्फर्म करायचा आहे, इथनं कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर तो तुमच्या कन्फर्मच्या लिस्टमध्ये डिस्प्ले होईल. आता आपण एडिट मॉडेलमध्ये ज्या काही तुम्ही दुरुस्त्या करता त्याच्यासाठी एक थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आपण आता ज्या काही दुरुस्त्या करणार आहोत त्याच्यात थोडक्यात बघणार आहोत. आपण एक सर्वे नंबर घेतोय 88 8841 आपण सर्वे नंबर घेतलाय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला करेक्शन्स करायचे आहेत. ह्याच्यामध्ये मल्टिपल करेक्शन्स आहेत. आपण एडिटला घेऊया. आता आपण एडिट मॉडेलमध्ये काम करताना क्षेत्र बटन दिलेलं आहे. बरेच लोकांचं म्हणणं आहे की क्षेत्रामध्ये आम्ही चेंज केल्यानंतर इथे साठवा केल्यानंतर बराच वेळ लागतो. त्याचं कारण असं आहे की क्षेत्र टाकल्यानंतर इथे आकारणी नावाचं एक बटन आहे, याला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एरियाच्या प्रपोर्शनेटमध्ये इथे आकारणी ऑटोमॅटिक कॉम्प्युटर कॅल्क्युलेट करून घेत असतो. ते न करता तुम्ही जर इथे साठवा केलात तर तो कॉम्प्युटर तसं तुम्हाला लागणारा वेळ तिथे त्याचं जे काही फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये माल फंक्शनिंग झाल्यामुळे इथे हा वेळ लागतो. मग तुम्हाला लॉगआउट करून पुन्हा लॉग इन करावं लागतं. इथे एरिया टाकल्यानंतर आकारणीमध्ये क्लिक करायचं आहे. इथे बाजूला एकदा क्लिक करून देन साठवा करायचं आहे. आणि हे करताना इथे फेरफार नंबर टाकणं गरजेचं आहे. जो काही तुम्ही 7/12वरचे जे काही तुमच्याकडे इथे अदर म्युटेशन नंबर आहे त्याच्यामधला तुम्ही इथे टाकू शकता. किंवा जर तुमच्याकडे क्षेत्र दुरुस्ती समजा एखाद्या 7/12वरती तुमच्या इथे
जो इथे एरिया आहे 0.03 तो कजापने इथे 0.02 झालं, तर इथे टाकताना तो फेरफार नंबर क्षेत्र कॉलममध्ये तो कजापचा जो काही फेरफार नंबर आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे भूधारणा आहे, तुमच्या सातबारावरती जी भूधारणा आहे ती मेन्शन करायची आहे. त्याचे उपप्रकार जे काही 14 प्रकार आहे त्याच्यामध्ये इथे त्याची वर्गवारी करायची आहे. त्याच्यानंतर कुळ आहे, कुळमध्ये तुम्हाला नावं ॲड करायची असतील तर कुळामध्ये नवीन नोंद आहे. जर कुळामधलं तुम्हाला नाव कमी करायचं असेल तर नष्ट करा बटन आहे. जर जे काही कुळामध्ये नाव आहे त्याच्यामध्ये स्पेलिंग दुरुस्ती असेल तर इथे दुरुस्ती बटन आहे, इथे क्लिक करून ती तुम्ही दुरुस्ती करू शकता. हे कुळामधलं झालं आहे. त्याच्यानंतर आपण एक परिपत्रक काढलं, त्याच्यामध्ये आपण कायम कुळ आणि देवस्थान इनामसाठी वहिवाटदार, आपण ह्या 2 कन्सेप्टवरती थोडं त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या सातबारावरती कब्जेदार सदरी कायम कुळ असं लिहिलेलं आहे तर ते तुम्ही नष्ट करायचं आहे आणि ती नावे तुम्हाला कुळ कॉलममध्ये ॲड करायची आहेत. त्याच्यानंतर इतर अधिकारमध्ये पण सेम आहे. इतर अधिकारमध्ये जर तुम्हाला एखादी नवीन नोंद घ्यायची असेल किंवा इतर अधिकारामध्ये एक्झाम्पल म्हणजे एखादा शेरा ठेवायचा आहे, तुकडा असेल किंवा बोजाचा शेरा असेल तर तुम्ही इतर अधिकारात नवीन नोंद म्हणू शकता. त्याच्यानंतर तुम्ही याचा इथं प्रकार निवडू शकता आणि तपशील म्हणून इथे लिहू शकता. आपण जे देवस्थानी संदर्भात सांगितलं आहे, जे वहिवाटदार आहेत त्यांच्यासाठी आपण इथे इतर पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर जो तपशील आहे त्याच्यामध्ये देवाचं नाव लिहायचं आहे, श्रीदेव सोमेश्वर वहिवाटदार ABCCD जी काही त्यांची नावं आहेत ती आधी हेडिंग देताना श्रीदेव वहिवाटदार आणि पुढे त्यांची नावं तुम्ही कॉमा करून लिहायची. त्याच्यानंतर जर इतर अधिकारामध्ये तुम्हाला एखादी जी काही आहे, समजा जे काही तुम्हाला इथे समजा हा तुकडा आहे, हा तुम्हाला तुकडा नको तर सिलेक्ट करून तुम्ही नष्ट करू शकता. इथे सिलेक्ट केलं आहे तर तुम्ही इथनं नष्ट करू शकता. जर तुम्हाला दुरुस्त करायचं आहे, त्या तुकड्यामध्ये जे काही टेक्स्ट आहे किंवा बोजा आहे त्याच्या मॅटरमध्ये बदलता इथे दुरुस्ती म्हणून तुम्ही नष्ट करू शकता. या दोन्ही गोष्टी आपण इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे इतर फेरफार क्रमांक. इतर फेरफार क्रमांकाच्या बाबतीत थोडं समजून घ्या. जर तुम्हाला इथे दिसणारे फेरफार नष्ट करायचे असेल तर इथे नष्ट करा बटन आहे, पण जर ॲड करायचे असेल तर इथे सिलेक्ट करून तुम्हाला समावेश करायचा आहे. 280 नंबरचाच फेरफार जर तुम्ही पुन्हा ॲड केला तर कॉम्प्युटर तुम्हाला साठवू देणार नाही आहे, तो तिथे एरर देणार आहे. म्हणून जर फेरफार नष्ट करायचे ते तुम्ही आधी कन्फर्म करा. एखादा नष्ट करून तोच तुम्ही पुन्हा ॲड करू शकत नाही. तुम्हाला कन्फर्म असायला पाहिजे की हे अदर म्युटेशन नंबरपैकी कुठले नंबर नष्ट करायचे आहेत आणि कुठले ॲड करायचे आहेत हे तुम्हाला फिक्स पाहिजे. जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला प्रायमरी कीची एरर येणार आहे, कारण आपण आपल्या पूर्ण जी काही टेबल्स आहेत त्याला प्रायमरी की लावलेली आहे, डुप्लिकेट रेकॉर्ड इन्सर्ट होणार नाही, त्याच्यासाठी आपण तसं केलेलं आहे. तर फेरफार ॲड करायला इथे सिलेक्ट समावेश, नष्ट करायला इथे बटन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण स्थानिक शेतीचं नाव, जे काही तुमच्या सातबारावरती लोकल नेम आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये इथे मेन्शन करून इथे साठवा करायचे. त्याच्यानंतर पीक पाणी बटन दिलेलं आहे. पीक पाणी बटनाला क्लिक करून तुम्ही संबंधित सातबाराचा हंगाम निवडायचा आहे, वर्ष निवडायचं आहे, ज्या वर्षाचं पीक पाणी चेंज करायचं ती इयर टाकायचं आहे. त्याच्यानंतर वर्षाचा डेटा बटनाला क्लिक करा, जे काही पिकामध्ये चेंजेस आहेत ते करा. सिंचनाची साधनं इथे दिलेली आहेत, लागवडी अयोग्य इथे दिलेली आहेत, पिकं इथे दिलेली आहेत, ते टाकून तुम्ही इथे साठवा करायचं आहे. सातबारा बघू शकता इथनं. जर सातबारावरती तुमच्याकडे झाडं असतील म्हणजे आंबा, काजू, नारळ हे तुम्हाला नोंदवण्यासाठी इथे समावेश करायचे. जेवढी झाडं आहेत तेवढे इथे तुम्ही झाडांचं संख्या द्यायची आहे. झाडांची संख्या म्हणजे किती प्रकारची झाडं आहेत ते इथे तुम्ही घ्यायचं आहे. आता 2 लिहिली आहेत म्हणजे आंबा आणि काजू, तर इथं लिहू शकता. झाडांची संख्या टाकून इथे साठवा करू शकता. याने तुमचं सातबारावरती शेरा आणि पीकपाणी नोंदवलं जाणार आहे. त्याच्यानंतर आपण जे काही आता एडिट मॉडेलचं काम करतो आहे त्याच्यामध्ये जे काही आपल्याला करेक्शन्स येत आहेत किंवा जे काही तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेशन्स किंवा जे प्रॉब्लेम्स येणार आहेत ते भोगटदाराच्या माहितीमध्ये जे काही ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये येणार आहे. त्याच्यासाठी आपण तुम्हाला सविस्तर माहिती देतो. एडिट मॉडेलमध्ये काम करताना भोगटदाराची माहिती जो आपला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन्स आहेत ते सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यामधला पहिला नावे समाविष्ट करणे, नावे काढणे.
जे काही आता एडिट मॉडेलमध्ये आपलं काम झालं आहे 9 लाख, त्याचा डेटा आपण जो क्रॉस व्हेरीफाय केला तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की या नावे समाविष्ट करणे आणि नावे काढणे याच्यामध्ये चुका झाल्यामुळे आपल्याकडे बऱ्याच सातबारावरती अजूनही एडिट मॉडेलमध्ये काम करून सुद्धा करेक्शन्स आलेली आहेत. एक्झाम्पल म्हणजे हे बघा, खात्यामध्ये नाव समाविष्ट केलेलं आहे पण अशा प्रकारे फेरफार नंबर झालेला आहे, 0 पडलेला आहे, क्षेत्र आलेलं नाही आहे. त्याचं कारण मी समजावून सांगतो आहे. एडिट मॉडेलमध्ये काम करताना आपण जेव्हा तुम्हाला ट्रेनिंग घेतलं त्याच्यामध्ये एक मॅन्युअल शेअर केलं होतं, त्याच्यामध्ये लिहिलं होतं नावे समाविष्ट करणे आणि नावे काढणे. याच्यामध्ये ज्या काही प्रिकॉशन्स घ्यायच्या त्या आपण ऑलरेडी सांगितल्या होत्या. पुन्हा एकदा आपण सांगतो आहे की 377 नंबरच्या खात्यामध्ये जर तुम्हाला नाव एखादं समाविष्ट करायचं आहे तर ते 377 नंबरच्या सर्व सातबारांवरती जाणार आहे. त्याच्यासाठी म्हणून तुमच्याकडे हस्तलिखित सातबारा, हस्तलिखित आठ आणि संगणकीकृत आठ हे तिन्ही तुम्ही जर बरोबर घेऊन बसलात तर नावे समाविष्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं 4 सर्वे नंबर आहेत, तर 4ही सर्वे नंबरवरती तुम्हाला ते नाव हवं आहे का, तरच तुम्ही नावे समाविष्ट करणे ऑप्शन वापरायचा. जर तुम्हाला पर्टिक्युलर सातबारावरती जर बदल करायचा आहे तर कंस करा ऑप्शन वापरायचा आहे. आणि जर तुम्हाला ही समोर दिसणारे नावं प्लस आणखी एक नाव जर असेल तर तुम्हाला मेनूमध्ये जाऊन नवीन खातं करून घ्यायचं आहे आणि ते खाते समाविष्ट करामधनं तुम्हाला तो खाता नंबर इथे टाकून समाविष्ट करून घ्यायचं आहे. नावे काढणे आणि नावे समाविष्ट करणे हे या 2 ऑप्शनचा प्रॉपर यूज आपण जर केला तरच हे एडिट मॉडेलमधलं काम सक्सेसफुल होणार आहे. सिलेक्ट करून नावे समाविष्ट करणे, जर पर्टिक्युलर सातबारावर बदल करायचा असेल तर कंस करा आणि नवीन खातं करून तुम्हाला जी काही नावं आहेत ती तुम्ही सातबारावर घ्यायची आहेत. पण जर तुम्हाला पूर्ण खात्यात बदल करायचा आहे, जे काही सातबार आहेत ते इथे, तर त्या खात्यातल्या सगळ्या सातबारांवरती तुम्ही नावं जाणार आहेत. सिलेक्ट करून नावे समाविष्ट करायचं आहे. त्या खात्यातल्या सर्व सातबारावरती जाऊन तुम्ही त्यांचा फेरफार नंबर अपडेट करायचा आहे. जर फेरफार नंबर अपडेट केला नाही तर तुम्हाला दिसणारा सातबारा अशा प्रकारे होणार आहे. तर म्हणून नावे समाविष्ट केल्यानंतर जे काही त्याच्यावर परिणाम होणारे भूमापन क्रमांक दाखवतात त्याच्यावरती जाऊन तुम्ही ती नावं समाविष्ट करायचे. एखादं नाव तुम्ही या 377 नंबरच्या खात्यामध्ये समाविष्ट केलं 88/4/1ला, पण त्याच खात्यातल्या 88/4/2वरती तुम्ही जेव्हा आतमध्ये गेलात तर तुम्हाला ती नावं दिसली, तुम्हाला ती नको आहेत म्हणून तुम्ही नष्ट केली, तर 377वरती जो आपल्या 8मध्ये 88/4/1वरती तुम्ही ॲड केले तिथून सुद्धा नष्ट जाणार आहेत. हे दोन्ही जे काही ऑप्शन्स आहेत ते खात्याशी रिलेटेड आहेत. जे काही बदल होणार आहे ते खात्यात होणार आहे. तुम्हाला शुअर असलं पाहिजे की तुम्ही नाव नष्ट करताय ते पूर्ण खात्यातून जाणार आहे. तुम्हाला पूर्ण खात्यात नको आहे किंवा तुम्ही नाव समाविष्ट करताय ते तुम्हाला पूर्ण खात्यात हवं आहे, तरच ह्या 2 ऑप्शन वापरायचे आहेत. त्याच्यानंतर सिलेक्ट करून नावाची स्पेलिंग दुरुस्ती नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यात स्पेलिंग दुरुस्ती करता येते. खाता टाईप चेंज करण्यासाठी इथे खाता प्रकार बदला, नवीन खातं समाविष्ट करायचं असेल तर इथे ऑप्शन दिले आहे. मेनूमधनं जर नवीन खातं केलेलं असेल तर इथनं ते समाविष्ट करून घेता येतं. 7/12 व खाता रजिस्टरमधील नावाचा फरक असेल तर इथे क्लिक करायचं आहे. हा 1 क्लिकचा ऑप्शन आहे, ह्याच्यामध्ये काही दुरुस्ती करावी लागत नाही. एरर असेल तर ती ऑटोमॅटिक काढली जाते. सिलेक्ट करून नावे समाविष्ट करणे, पूर्ण खात्यात बदल करायला. सिलेक्ट करून नावे काढणे, पूर्ण खात्यातलं नाव नष्ट करायला. जेव्हा नाव आपण समाविष्ट करणार आहोत तेव्हा पूर्ण खात्यात बदल होतो. जोपर्यंत आपण शुअर नाही तोपर्यंत तुम्ही हे दोन्ही गोष्टी चेक करायच्या. जर परिणाम होणारे भूमापन क्रमांक दिसले तर थांबायचे, ते नंबर दिसत आहेत ते क्रॉस व्हेरीफाय करायचे आणि नंतरच त्याच्यावरती जी काही दुरुस्ती आहे ती करायची. त्याच्यानंतर संपूर्ण दुरुस्त्या पहा बटनाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे फेरफार नंबर अपडेट करा, साठवा. काही लोकांचं म्हणणं आहे की ते क्षेत्र अपडेट केल्यानंतर इथे साठवा करायला खूप वेळ लागतो. हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. त्याचं कारण असं इथे क्षेत्र टाकल्यानंतर तुम्ही इथे आकारणी बटनाला क्लिक करणं गरजेचं आहे. तुम्ही मॅन्युअली इथे आकारणी टाकून साठवा केला तर कॉम्प्युटर एक्सेप्ट करणार नाही. तुम्ही त्याच्या प्रोसेसमध्ये जर मी क्षेत्र कॉलममध्ये जो चेंज सांगितला त्याच्याप्रमाणे तुम्ही जर इथे केलं तरच हा इथे प्रॉपर बदल होणार आहे. त्याचं साठवा करायचं आहे. क्षेत्र टाकल्यानंतर आकारणी बटनाला क्लिक करून मगच साठवा बटनाला क्लिक करायचं आहे. आता आपण एडिट मॉडेलमधलं काम जे काही करतो आहे म्हणजे कन्फर्म एडिट केल्यानंतर परिशिष्ट मंजूर होत आहेत ते काम झाल्यानंतर तुम्हाला आपण एक क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी ज्यांना शक्य आहे यांचं काम झालं आहे, पूर्ण होत आलं आहे आणि ज्यांना करणं शक्य आहे सर्वांनीच करावं असं अपेक्षित आहे. कारण जे काही आपण काम करतो आहे ते प्रॉपर त्याच्यावर सर्व सातबारावरती अंमल झाला आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. कारण आपण जे काही कन्फर्म किंवा एडिट केलेले सातबार आहेत ते आपले सरकारच्या पोर्टल थ्रू सर्व लोकांना उपलब्ध होणार आहेत. म्हणून आपण एक क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी म्हणून एक PDF जनरेशन नावाची आपण युटिलिटी आहे, तुमच्या 134मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा सेवार्थ ID इथे टाकायचा आहे.
सेवार्थ आय डी टाकून इथे तुम्ही पासवर्ड टाका. पासवर्ड टाकून 60वा करायचा आहे. ओके करा. तुमचं PDF जनरेशनला तुमचं लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर PDF तयार करायचे आहेत, PDF डाउनलोड करायचे आहेत. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला PDFचा एक फोल्डर तयार होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या गावाच्या सेन्सस कोडनुसार फोल्डर तयार होईल. त्याच्यामध्ये सर्वे क्रमांक निहाय 712 तयार होतील. तुम्ही जस्ट ऑनस्क्रीन चेक करू शकता. ओपन करायचं आहे, पटपट तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. बघा, तुम्ही पटापट क्रॉस व्हेरीफाय करू शकता. फोल्डर डाउनलोड केलेले आहेत. याचा एक बेनिफिट आहे की तुम्ही इझिली, तुम्हाला जर कोणाला माहितीसाठी 712 द्यायचा आहे किंवा तुम्ही ॲज अ द्यायचा असेल तरीसुद्धा तुम्ही हा 712 यूज करू शकता. कारण हा लेटेस्टमध्ये तुम्ही PDF जनरेट करून ठेवू शकता. त्याचा तुम्हाला वापर करता येणार आहे. आता आपण एक पुन्हा रिवाईज म्हणून सांगतो की एडिट मॉडेलमध्ये काम करताना नावे समाविष्ट करणे आणि नावे काढणे हे 2 ऑप्शन प्रॉपर यूज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्यांचं काम कंप्लीट झालं आहे त्यांनी PDF जनरेशनमधनं PDF तयार करून शक्य असल्यास क्रॉस व्हेरीफाय ऑन स्क्रीन करून घ्यावं. त्याच्यानंतर खाता विभागणी आपल्याकडे जो मोठा विषय आहे, त्याच्यासाठी सर्वांनी मल्टिपल 712 खाता विभागणी करावं, म्हणजे 30-40. त्याच्यानंतर ते एडिटमध्ये येऊन कन्फर्म करावे किंवा त्याच्या दुरुस्त्या करून परिशिष्टात घ्यावे. एक 712 ऑडिओला जाऊन खाता विभागणी करून बल्क सायनिंग करून एडिटला घेण्याला खूप वेळ लागणार आहे. पहिल्यांदा 8 712 एकत्र करून त्याचे दुरुस्ती करा. ऑडिओमधनं खाता विभागणी करा. खाता विभागणी झाल्यानंतर बल्क सायनिंग करा. बल्क सायनिंग झाल्यानंतर विलेज प्रोसेसिंग करा ODCमधून आणि एडिटमधनं 712 कन्फर्म करा किंवा काही दुरुस्त्या असतील तर चेंज करून परिशिष्ट करून मंजूर करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला एक PDF जनरेशन युटिलिटी आहे, त्याच्यातनं तुम्हाला शक्य झाल्यास क्रॉस व्हेरीफाय करा. थँक्यू.